नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला या लेक्चर मध्ये इश्यू ऑफ शेअर्स यावरती पुढला प्रॉब्लेम घ्यायचे। हा प्रॉब्लेम सुद्धा विद्यापीठाच्या क्वेश्चन पेपर मध्ये आलेला आहे, तर मी प्रॉब्लेम वाचून दाखवतो बघा। द अनिल कंपनी लिमिटेड इश्यूड 4000 इक्विटी शेअर्स ॲट ₹10 per share at a premium of ₹2 payable as follows। फुल स्टॉप देऊन खाली दिले। मग ऑन अप्लिकेशन ₹2, ऑन अलॉटमेंट ₹5 कंसात इन्क्लुडिंग प्रीमियम, त्यानंतर ऑन फर्स्ट कॉल्स ₹3, त्यानंतर ऑन फायनल कॉल ₹2। पॅराग्राफ पाडून खाली application were received for 6000 shares and company decided to allot 4800 shares on pro rata method। full stop देऊन excess application money would utilize to allotment। full stop देऊन पॅराग्राफ पाडून दिलाय पुढे बघा। among whom 100 shares were allotted failed to pay allotment and calls his shares were forfeited। full stop देऊन these shares were reissued as fully paid at ₹9 per share आणि खाली गिव्ह जर्नल एंट्रीज। थोडक्यात मराठीत सांगतो बघा। अनिल कंपनी लिमिटेड होती, यांनी काय केले 4000 इक्विटी शेअर्स इश्यू करायचं ठरवले। त्या प्रत्येक शेअरची किंमत ₹10 आहे आणि त्या प्रत्येक शेअर सोबत ₹2 प्रीमियम सुद्धा घेतला जाणार आहे। मग बघा अप्लिकेशन सोबत ₹2, अलॉटमेंट सोबत ₹5, 5 कसे कंसामध्ये दिले त्याच्यात काय इन्क्लुडिंग प्रीमियम, म्हणजे ₹3 अलॉटमेंटचे आणि ₹2 प्रीमियम, असे ₹5 अलॉटमेंट सोबत। फर्स्ट कॉल सोबत ₹3 आणि फायनल कॉल ₹2 असेल हे सांगितले। खाली दिले मग कंपनीकडे अप्लिकेशन एकूण आले होते 6000, पण कंपनीकडे शेअर्स किती होते 4000। कंपनीने काय डिसाइडेड केलं, कंपनीने काय निर्णय घेतला की त्या 6000 पैकी 4800 शेअर्सलाच प्रोराटा बेसिस किंवा प्रोराटा मेथड वरतीच शेअर्स 4000 इश्यू करायचं ठरवले। मग 6000 मधून 4800 जे काय प्रोराटा बेसिस वरती 4000 दिले जाणार शेअर्स, 4800 अप्लिकेशनला। मग जे काही 1200 किती राहतात 1200 अप्लिकेशन, त्यांची रक्कम रिफंड करायचं ठरवले कंपनीने आणि वेळेनुसार वेळोवेळी अप्लिकेशनची मनी भेटलेली आहे। खाली पॅराग्राफ मध्ये दिले अमोल नावाचा एक व्यक्ती होता, त्याने काय केले कंपनीचे 100 शेअर्स घेतले होते, त्यांनी अलॉटमेंटची रक्कम आणि कॉस्टची रक्कम भरलेली नाही, म्हणून कंपनीने काय केले त्याचे 100 शेअर जप्त केलेले आहेत आणि जप्त केलेले शेअर्स इश्यू केलेत वरती आणि जर्नल एंट्रीज द्या म्हणले। बघू मग आपण तयार करा। मग काय वर्किंग नोट्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स, वर्किंग नोट्स ऑन इश्यू ऑफ शेअर्स। त्याच्यामध्ये टोटल 6 कॉलम। पहिला कॉलम इन्स्टॉलमेंट, दुसरा कॉलम नंबर ऑफ शेअर्स किंवा नंबर ऑफ अप्लिकेशन म्हणता येईल, त्यासोबतच तिसरा कॉलम अमाऊंट ड्यू, चौथा कॉलम अमाऊंट रिसिव्ड, पाचवा कॉलम एक्सेस रिफंडेड ऑब्लिक ऍडजस्टेड आणि शेवटचा एरियर्स। हा लक्षात, असे 6 कॉलम। त्यासोबतच दुसरी एक वर्किंग नोट आपल्याला करून घ्यावी लागेल, कोणती अमाऊंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंट वरती, ती आपण तेव्हा बघू। आधी ही वर्किंग नोट्स बघू आणि लगेच ही पण काढून घ्या वाटल्यास अर्ध्या पेजच्या खाली, आणि ह्याच्यासोबतच हे जे पण आपण विचार करू। बघा मग अप्लिकेशन सोबत किती ₹2 मागवणार आहेत ना। थोडक्यात हे पाहण्याच्या अगोदर आपण काय करू, प्रो डाटा बेसिस वरती रेशो काढून घेऊ त्याचा। बघा मग टोटल अप्लिकेशन आणि इकडं टोटल कंपनीकडे जेवढे शेअर्स आहेत ते टोटल शेअर्स। बघा टोटल अप्लिकेशन
या 4000 शेअर साठी किती आले होते? 6000. मग कंपनीने काय केलं की यामधील 4800 शेअर्सलाच प्रो राटा बेसिस वरती, मेथड किंवा बेसिस, किती शेअर द्यायचे ठरले? हे 4000 द्यायचे ठरले, हे लक्षात. मग 6000 मधून 4800 गेले, राहिले किती? 1200. इकडं काही नाही. मग या 1200 ऍप्लिकेशनला कंपनीकडे काही आहे का हो शेअर देण्यासाठी? नाही ना. मग यांची रक्कम काय आपल्याला रिफंड करावं लागेल. रिफंड कोणते? हे 1200 शेअर्सची रक्कम. हे थोडक्यामध्ये आता प्रो राटा बेसिस काढावं लागेल आपल्याला. 4800 शेअर्स, सॉरी किती? 4800 ऍप्लिकेशन आणि शेअर्स किती होते? 4000. मग हे 2 शून्य कटले, हे 2 शून्य कटले, हे लक्षात. मग भाग जाता का एका विशिष्ट संख्येने दोन्हीला भाग जावं. 8च्या पाड्यात आहे का? 48. 8 संग 48 आणि 8 पंचे 40. हे आला काय? प्रो राटा रेशो. हे थोडक्यात कुठेतरी लिहून घ्या, म्हणजे प्रो राटा रेशो कसा काढला. त्यानंतर वर्किंग नोट्स. ऍप्लिकेशन सोबत बघा 2 रुपये मागवलेत. नंबर ऑफ ऍप्लिकेशन कंपनी काय म्हणते? 4000 रुपयावरती 2 रुपयाप्रमाणे येतील, पण आले किती ऍप्लिकेशन? 6000. मग इथं कंपनी अमाऊंट ड्यू किती दाखवल? 4000. ऍप्लिकेशन वरती 2 रुपयाप्रमाणे असे 8000 येतील असं वाटलं कंपनीला, पण आले किती? 6000 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे असे 12000 आले. मग पुढे कंपनीने काय सांगितलंय? 4800 ऍप्लिकेशनला 4000 शेअर्स प्रो राटा बेसिस वरती द्यायचं ठरलेलं आहे, हे लक्षात. मग बाकीचे 1200 जे काही ऍप्लिकेशन आहेत आपल्याला ते रिफंड करावं लागेल ना त्यांची रक्कम 1200 ऍप्लिकेशनची. मग इथं हे 2400 काय करावं लागेल? रक्कम आपल्याला रिफंड करावी लागेल. आणि जे काही जास्तीची रक्कम आलेली आहे, हे लक्षात, कितीची? तेव्हा जास्तीची रक्कम. कारण इथं बघा, हे जरी 1200 जरी रिफंड करायचं ठरवलं असलं तरी 4800 ऍप्लिकेशनला 4000 शेअर द्यायचं ठरलं. मग किती राहिलं दोघात फरक हो? 800 राहिलेत ना. मग हे 800 ऍप्लिकेशनची रक्कम एक्सेस आलेली आहे. मग ती एक्सेस आलेली कुठं युटिलाइज करा म्हणले? अलॉटमेंट सोबत. मग इथं आपल्याला हे करावं लागेल काय की 800 गुणिले, सॉरी इथं खाली घेतो, हे 800 गुणिले 2 हे 1600. इकडं कॉल सिनेरियोज राहणार नाही का? म्हणजे काय, जरी कंपनीकडे 6000 ऍप्लिकेशन आलेले असले तरी कंपनी काय म्हणलं, त्या 6000 ऍप्लिकेशन पैकी 1200 ऍप्लिकेशन रिजेक्ट करायची, म्हणजे त्यांची रक्कम परत करायची. मग 1200 ऍप्लिकेशन गुणिले 2 असं 2400. त्यानंतर जरी आता कंपनी काय म्हणते बघा, ड्यू किती दाखवले? 4000 शेअर्स वरती 2 रुपये प्रमाणे, म्हणजे 4000 ऍप्लिकेशन 2 रुपये प्रमाणे असं येतील 4000 शेअर साठी, पण आले जास्तीचे. मग इथं 1200 गेले, हे लक्षात. हे 4000 येतील असं वाटलं कंपनीला, पण आले किती? 6000. 6000 मधून 1200 रिजेक्ट केले, मग राहिले 4800. मग 4000 वरती अमाऊंट ड्यू दाखवली आपण. 4000 म्हणजे 4000 ऍप्लिकेशन वर 4000 शेअर्स गुणिले 2 8000, पण जास्त आले 12000. त्याच्यामध्ये काय की जे 800 शेअर्स आहेत, कोणते इथं दाखवले मी 800 शेअर्स, इथं 4800 ऍप्लिकेशनला 4000 शेअर्स द्यायचं ठरले, पण 800 ऍप्लिकेशन जास्त आहेत ना जरी प्रो राटा बेसिस वरती. मग इथं ती जी काही जास्त 800 गुणिले 2 असे 1600 रुपये एक्सेस आलेले आहे, ती ऍडजस्ट कुठं करायची? युटिलाइज कुठं करायची? तर अलॉटमेंट सोबत म्हटले.
त्यानंतर अलॉटमेंट सोबत किती 5 टोटल कंसामध्ये घ्यायचं असेल तर इथं घ्या मग कसं 3 + 2 3 रुपये अलॉटमेंट सोबत 2 रुपये प्रीमियम सोबत मग कंपनीकडे शेअर्स 4000 किती मग 4000 गुणिले 5 20,000 ड्यू कंपनीने दाखवली रक्कम की बाबा 20,000 रुपये 4000 शेअर्स वरती 5 रुपयाप्रमाणे येतील असं पण आले किती 17,940 इथं स्टार द्या म्हणजे त्याची वर्किंग नोट खाली आहे कशी बघा 17,940 तर इथं दाखवतो वर्किंग नोट्स बघा अमाऊंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंटची अमाऊंट ड्यू किती होत्या बघा टोटल अमाऊंट ड्यू किती होईल तर 4000 गुणिले 5 टोटल 20,000 इथं हे ड्यूची मायनस आपल्याला लेस करावं लागेल काय एक्सेस जे काही 800 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे 800 ऍप्लिकेशन वरती 2 रुपयाप्रमाणे एक्सेस मनी भेटलेली आहे ना मग ती आपल्याला इथं याच्यातून वजा करावं लागेल ऍडजस्ट करा म्हणले अलॉटमेंट सोबत मग ती अगोदरच भरलेली आहे ना जरी एवढी ड्यू होत असली तरी आपल्याला 800 गुणिले 2 असे 1600 रुपये अगोदरच भेटले मग ते वजा करावं लागेल इथे लिहा मग एक्सेस अमाऊंट रिसिव्ड at the time of application adjusted and transfer to allotment किती तर बघा इथं कंसात दाखवतो 800 गुणिले 2 रुपयाप्रमाणे अगोदरच रक्कम भेटली आहे 1600 हे वजा करा राहतात किती मग 19,000 का 18,400 त्याला नाव द्या मग बॅलन्स ड्यू ऑन अलॉटमेंट हे ड्यू झालं अलॉटमेंट आगाऊ रक्कम आली होती 1600 800 ऍप्लिकेशन वरती 2 रुपयाप्रमाणे 1600 त्या 20,000 ड्यू मधून ते 1600 वजा करा 18,400 अलॉटमेंटची रक्कम येईल असं वाटलं पण काय म्हटली खाली की बाबा जो कुणी अमोल नावाचा व्यक्ती होता त्याने 100 शेअर्स घेतले होते आणि त्या 100 शेअर्स वरती अलॉटमेंटची रक्कम आणि कॉलची रक्कम भरली नाही आपण अलॉटमेंटचं बघायला मग अलॉटमेंटची रक्कम प्रीमियम सहित त्याने भरली नाही हे लक्षात मग त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल की त्यानं ज्या 100 शेअर्स वरती अलॉटमेंटची मनी 5 रुपये प्रमाणे भरलेली नाही पण त्यानं काय केलं असेल की कंपनीने शेअर्स प्रो राटा बेसिस वरती इश्यू केलेत मग त्यानं जास्तीचे ऍप्लिकेशन साठी अर्ज केलेत का म्हणजे जास्त ऍप्लिकेशन केले असतील जास्त शेअर साठी आणि कंपनीने त्याला 100 शेअर्स अलॉटेड केले का ते पण बघावं लागेल आणि त्या प्रॉब्लेम मध्ये केलेलं आहे बघा काय म्हटले 100 शेअर्स कारण कंपनीने प्रो राटा बेसिस वरती इश्यू केल्या म्हणजे बघा की 4,800 ऍप्लिकेशनला 4,000 शेअर दिलेत मग साहजिकच 800 ऍप्लिकेशन जास्तीचे आहेत आणि तिथं प्रो राटा बेसिस वापरलाय मग ह्या अमोलला पण प्रो राटा बेसिस वरती इश्यू केलेत म्हणून 100 शेअर्स allotted to Amol failed to pay the allotment money काय आहे ना अलॉटमेंट मनी भरायला किंवा भरली नाही अलॉटमेंट मनी इथं कंसात लिहितो 100 गुणिले 5 किती होतात 500
हे लक्षात. बट he applied for 120 shares. 120 कसं प्रो राटा बेसिस वरती रेशो काढा त्याचा. इथे लिहितो मी 100 शेअर्स अलॉटेड केले होते गुणिले 6/5 म्हणले, गुणिले 6 करा भागिले 5 करा, ही येतात 120. हे तुम्हाला समजण्यासाठी 120 हे लक्षात. कंसात घ्या प्रो राटा रेशो. मग 120 वरती आता बघा 120 ऍप्लिकेशन जेव्हा त्यानं केलं होतं अमोलनं, त्याला किती दिले अलॉटेड केले 100. प्रो राटा रेशो नुसार काढलं आपण. मग खाली घ्या इथं 6/5 बर का. मग आणखीन एक लेस करावं लागेल. काय त्याने जी काही एक्सेस रक्कम भरलेली आहे, किती 100 शेअर्स अलॉटेड केले, 120 ऍप्लिकेशन केले, म्हणजे 20 ऍप्लिकेशन जास्तीचे केले ना, ते एक्सेस अमाउंट रिसिव्ड ऑन 20 shares इथे कंसात घेतो 20 गुणिले 2 at the time of application. मग इथे बघा 20 गुणिले 2 असे 40 हे लक्षात. मग 500 मधून 40 वजा करा, किती राहतात 500 मधून 40 वजा केले 460. त्यानं अमाऊंट अलॉटमेंटची भरली नाही अमोलनं. ड्यू झाली असली तरी 500, पण अगोदर 40 रुपये त्यानं आधी भरलेत, कारण 120 ऍप्लिकेशन साठी त्यानं अर्ज केले होते, पण कंपनीने त्याला 100च शेअर्स दिलेत. म्हणजे 120 शेअर्स साठी 120 ऍप्लिकेशन केले होते, पण कंपनीनं प्रो राटा बेसिस वरती त्याला 120 जरी ऍप्लिकेशन केलेला असलास बाबा, पण तुला आम्ही काय करू, प्रो राटा बेसिस वरती 100 शेअर्स देऊ. म्हणून हे 20 ऍप्लिकेशन म्हणजे हे 20 शेअर्स वरती शेअर साठी त्यानं 2 रुपये एक्सेस भरले होते, म्हणून 40 रुपये आगाऊ भरले. मग त्या 500 ड्यू झाली अमोलची अलॉटमेंटची, पण 40 आधीच भरले, राहिले किती 460 हे लक्षात. मग इथं खाली शेवटी नेट अमाउंट रिसिव्ड ऑन अलॉटमेंट किती. मग 18 400 मधून 460 वजा करा, 17,940 ही काय तुमची अलॉटमेंट वरती नेट रक्कम भेटली 17,940. इथं स्टार द्या कशासाठी, वर्किंग नोट्स मध्ये आपण दाखवलंय मग हे लक्षात. त्यानंतर बघा एक्सेस आले का काही नाही. मग एरियर्स किती, या अमोलनं किती भरले नाही 460. ड्यू राहिली ना त्या भरल म्हणून कंपनीने ड्यू दाखवली. त्यानंतर फर्स्ट कॉल वरती किती कंपनी मागवणार आहे 3 रुपये. मग 4000 शेअर्स वरती 3 रुपये प्रमाणे ड्यू किती होईल 12,000. पण भेटले किती 3,900 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे 11,700. 11,700 का, कारण इथं बघितलं आपण या अमोलला काय केले, अलॉटमेंटची जे काही कॉल्स आहेत
त्यांची रक्कम भरली नाही, म्हणजे फर्स्ट कॉलची बी रक्कम 100 शेअर्स वरती मिळालेली नाही कंपनीला. हेले म्हणून 100 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे भेटले नाहीत. मग किती 12,000 मधून किती 11,700 रुपये भेटले. कसे 4,000 शेअर्स वरती कंपनी 3 रुपयाप्रमाणे भेटेल असं सांगितली फर्स्ट कॉलची, पण भेटले किती 3,900 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे. ऍक्च्युअल एक्सेस आले का नाही. मग किती 300 एरियर्स म्हणून, कारण 12,000 भेटतील असं कंपनीला वाटलं, पण 100 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे भेटले नाही, म्हणजे 11,700 भेटले. 300 रुपये हे अमोलनं भरले नाहीत फर्स्ट कॉलचे. पण खाली मग पुढे फायनल कॉल ₹2. मग हे पण करा. 4,000 शेअर्स, 4,000 गुणिले 2 म्हणजे 8,000. इथे लिहितो 4,000 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे. पुढे ऍक्च्युअल भेटले किती 3,900 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे 7,800. कारण हे अमोलनं 100 शेअर्स अलॉटमेंटची रक्कम भरली नाही आणि कॉल्सची म्हणले. कॉल्स म्हणले की म्हणजे मोर द्या नाही, म्हणजे दोन्ही कॉलची रक्कम भरली नाही. मग इथं घ्यायचे तर घेऊ शकता तुम्ही 100 गुणिले 30 आणि इथं 100 गुणिले 2 करा 200 रुपये. हे लक्षात. त्यानंतर टोटल बघा कसं 10 प्लस 2 असे किती रुपये भेटणार आहेत 12 रुपये विथ प्रीमियम सहित. त्यानंतर ह्याची टोटल करा 20 आणि 8 28 28 आणि 12 40 40 आणि 8 48. यांचं टोटल करा. ते टोटल 49,600 येते. कसं 12,000 नंतर 17,940 11,700 आणि 7,800 यांचं टोटल केलं तर 49,600 येईल. मग हे एक्सेसची मनी किती आहे 4,000. 2400 1200 शेअर्स ते 2 रुपयाप्रमाणे आलेले आहेत ते रिफंड करायचे आणि 800 वरती 800 ऍप्लिकेशन वरती 2 रुपयाप्रमाणे जे आले ते 1,600 रुपये ऍडजस्ट करायचे अलॉटमेंटला. असे टोटल 4,000 होतील. आणि इकडं 460 300 आणि 200 हे होतील किती 500 960. हे लक्षात. 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 960 रुपये हे झालं. हे लक्षात. वर्किंग नोट्स इश्यू ऑफ शेअर्स आणि हे अलॉटमेंटची रक्कम भेटली. आता आपल्याला काय जर्नल एंट्रीज बघावं लागेल. मग जर्नल एंट्रीज घेऊ द्या. मग जर्नल एंट्रीज चा फॉर्मॅट तयार करा. एक जर्नल एंट्रीज आपण घेऊन टाकू. द्यावरती नाव मग काय जर्नल एंट्रीज in the books of कोणती कंपनी आहे अनिल कंपनी लिमिटेड. अनिल कंपनी किंवा कंपनी लिमिटेड. घ्या जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तयार करू. नाव लिहून घ्या. डेट पर्टिक्युलर्स इथं LF इथं डेबिट रुपीज किंवा डेबिट अमाऊंट क्रेडिट रुपीज किंवा क्रेडिट अमाऊंट. हे लक्षात.
या मग पहिली जर्नल एंट्रीज काय होते, ऍप्लिकेशन मनी भेटली, बँक अकाउंट डेबिट किती 6000 ऍप्लिकेशन आलेत, 6000 गुणिले 2 असे किती भेटणार कंपनीला, 12000 भेटले. टू शेअर ऍप्लिकेशन अकाउंट नरेशन घ्या, बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी received on 6000 शेअर्स. लक्षात, ऍप्लिकेशनची रक्कम 6000 शेअर साठी 2 रुपये प्रमाणे आली. दुसरी एंट्री काय होईल, शेअर ऍप्लिकेशनची रक्कम 4000 शेअर्स वरती 2 रुपये प्रमाणे शेअर कॅपिटलला पाठवा. त्यानंतर 1200 गुणिले 2 असे शेअर्स ची रक्कम रिजेक्ट केली म्हणून रिफंड करा आणि 800 गुणिले 2 असे 1600 अलाउड शेअर अलॉटमेंटला ऍडजस्टेड करायचे म्हणून शेअर अलॉटमेंटला पाठवून घ्या, ऍडजस्ट करा. या मग शेअर ऍप्लिकेशन इकडे क्रेडिट झालं की इकडे डेबिट, शेअर ऍप्लिकेशन अकाउंट DR तीच अमाऊंट घ्या इकडे 12000. टू शेअर कॅपिटल अकाउंट किती, कंपनीमध्ये 4000 शेअर्स वरती 2 रुपये प्रमाणे भेटतील, पण जास्त भेटले मग जेवढे आपले आहेत शेअर्स तेवढीच रक्कम शेअर कॅपिटलला पाठवायची, किती 8000. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट 800 गुणिले 2 असे किती 1600 रुपये. इथं हे काय करायचे, ऍडजस्ट करायचे शेअर अलॉटमेंट मध्ये म्हणून हे शेअर अलॉटमेंटला पाठवले. टू शेअर येणार नाही, टू बँक अकाउंट कंसात 1200 गुणिले 2 इथं कंसात एक्सेस रिफंडेड कंसात 2400. नॅरेशन घ्या मग बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू बिंग शेअर ऍप्लिकेशन मनी ट्रान्सफर टू शेअर कॅपिटल कॉमा एक्सेस मनी refunded on 1200 शेअर्स म्हणजे 1200 शेअर्सची रक्कम ऍप्लिकेशनची रिफंड केली, हे लक्षात. अँड द शेअर्स अँड the amount adjusted towards allotment on 800 shares. हे झालं नॅरेशन. त्यानंतर आता पुढली एंट्री करावी लागेल कोणती, अलॉटमेंट मनी ड्यूची. तिसरी एंट्री मग शेअर अलॉटमेंट अकाउंट DR किती 4000 शेअर्स वरती ड्यू किती होईल
5 20,000. 2 शेअर कॅपिटल अकाउंट. आता शेअर कॅपिटल 4,000 गुणिले किती करावं लागेल 3 रुपये अलॉटमेंटची आहे आणि 2 रुपये प्रीमियमचे, असे टोटल इथं 5 आपण दाखवले तर डेबिटला. मग किती हे 12,000 अलॉटमेंटचे शेअर कॅपिटल 4,000 गुणिले 3 12,000 असे. आणि 2 शेअर प्रीमियम अकाउंट किती 4,000 गुणिले 2 म्हणजे किती 8,000. नॅरेशन घ्या मग. being share allotment money due, being share allotment money due on 4,000 shares, on 4,000 shares including premium rupees 2. हे अलॉटमेंट मनी ड्यू शेअर ऍप्लिकेशन अलॉटमेंट मनी ड्यू विथ प्रीमियम सेट. आता शेअर अलॉटमेंट मनी भेटली म्हणून पुढली एंट्री नंबर 4 काय बँक अकाउंट डेबिट टू शेअर अलॉटमेंट अकाउंट किती इथे 17,940. हे 17,940 अलॉटमेंट वरती भेटले. कसे भेटले ते इथे वर्किंग नोट्स मध्ये दिलेत पहा. ते 17,940 इकडे पण 17,940. नॅरेशन घ्या मग काय बिंग शेअर अलॉटमेंट मनी received, being share allotment money received except Amol failed to pay on 100 shares. 100 शेअर्स वरती अमोलनं जी काही अलॉटमेंट मनी आहे ते देण्यास असमर्थ ठरला किंवा असक्षम आहे म्हणून ते भेटले नाही त्याचे. 17,940 कसे आले वर्किंग नोट्स मध्ये आहे. पुढे फर्स्ट कॉल ड्यू ची करा. शेअर फर्स्ट कॉल अकाउंट डेबिट किती शेअर्स वरती 4,000 शेअर्स वरती किती रुपयाप्रमाणे 3 रुपयाप्रमाणे ड्यू होईल अमाऊंट. टू शेअर कॅपिटल अकाउंट बघा मग हे 12,000 क्रेडिटला पण 12,000 ड्यूची. नॅरेशन घ्या मग बिंग शेअर फर्स्ट कॉल money due on 4,000 shares. आता फर्स्ट कॉलची रक्कम भेटली म्हणून करा. बँक अकाउंट डेबिट टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट किती शेअर्स वरती भेटले 3,900 शेअर्स वरतीच 3 रुपयाप्रमाणे भेटले. इथं दिल्या वर्किंग नोट्स मध्ये 3,900 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे. 11,700 क्रेडिटला पण 11,700. नॅरेशन घ्या मग बिंग शेअर फर्स्ट कॉल मनी received except
अमोल फेल टू पे Amol failed to pay on 100 shares. ही झाली एक एंट्री कोणती फर्स्ट कॉलची रक्कम भेटलेली. त्यानंतर फायनल कॉलची अमाऊंट ड्यू करायची एंट्री करायची मग भेटली म्हणून एंट्री करायची. त्यानंतर अमोलनं शेअरची रक्कम भरली नाही म्हणून अलॉटमेंट मग ते रिइश्यू मग कॅपिटल रिझर्व्हला त्याची रक्कम पाठवून द्यायची त्याची एक एंट्री. मग बघू पुढली एंट्री घे कोणती फायनल कॉल ड्यूची. एंट्री नंबर 7 काय होईल शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट टू शेअर कॅपिटल अकाउंट 4000 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे अमाऊंट ड्यू करा. नॅरेशन लगेच त्याचं लिहून घ्या मग हे लक्षात. आणि ती एंट्री झाल्यानंतर भेटले म्हणून फायनल कॉलची रक्कम जेवढ्या शेअरची रक्कम भेटली तेवढी घ्या. हा कोणती एंट्री तर पुढली एंट्री नंबर 7 ना. शेअर फायनल कॉल अकाउंट डेबिट किती 4000 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे भेटतील असं कंपनी म्हणते. 4 2 8000 टू शेअर कॅपिटल अकाउंट इकडे पण 8000. नॅरेशन बिंग शेअर फायनल कॉल मनी ड्यू ऑन 4000 शेअर्स. हे लक्षात. आता फायनल कॉलची रक्कम भेटली म्हणून एंट्री करा. काय होईल एंट्री बँक अकाउंट डेबिट टू शेअर फायनल कॉल अकाउंट. 8 नंबरची एंट्री बँक अकाउंट डेबिट 3900 शेअर्स वरतीच 2 रुपयाप्रमाणे भेटतील. हे लक्षात. इथे दिले बघा किती 7800 टू शेअर फायनल कॉल अकाउंट बिंग शेअर फायनल कॉल being share final call money received except Amol failed to pay on 100 shares. हे लक्षात. किती इकडे पण भेटला 7800. 100 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे फायनल कॉलची रक्कम भरली नाही अमोलनं. त्यानंतर पुढली एंट्री त्याला पाडून दिले बघा काय की प्रॉब्लेम मध्ये अमोलनं 100 शेअर घेतले होते त्या शेअरची रक्कम अलॉटमेंटची आणि कॉलची भरलेली नाही म्हणून ते जप्त करायचं ठरलं. मग घ्या मग पुढली एंट्री काय फॉरफिचर एंट्री ऑफ अमोल्स 100 शेअर्स. कंसात घ्या फॉरफिचर एंट्री ऑफ
अमोल्स 100 शेअर्स. घ्या मग एंट्री काय होईल, शेअर कॅपिटल अकाउंट DR. किती शेअर घेतले ते 100 गुणिले 10 म्हणजे कॉल्ड मनी. त्याच्याकडून किती मागव म्हणजे प्रत्येक शेअरची किंमत किती मागवली होती टोटल. आणखीन एक डेबिट लिस्ट, शेअर प्रीमियम अकाउंट डेबिट. किती, 100 शेअर्स वरती 2 रुपयाप्रमाणे. या मग इकडं ह्याचे डेबिटला 1000 आणि हे 200. जी रक्कम भरली नाही ती क्रेडिटला घ्यायची, ज्याची नाही भरली. अलॉटमेंटची भरली नाही, फर्स्ट कॉल फायनल कॉलची भरली नाही आणि शेवटी आणखीन एक क्रेडिट करायचं काय, त्याची जेवढी रक्कम भरली ती जप्त करायची. टू शेअर अलॉटमेंट अकाउंट. किती भरले नाही तर दिले बघा, अमाऊंट रिसिव्ड अलॉटमेंट वरती 460 रुपये त्यानं भरले नाही, म्हणजे 500 रुपये ड्यू लागते प्रीमियम सहित, 40 रुपये एक्सेस भरलेत अगोदरच, मग 460 भरले नाही. हे 460 क्रेडिटला. त्यानंतर टू शेअर फर्स्ट कॉल अकाउंट. किती, 100 शेअर्स वरती 3 रुपयाप्रमाणे 300. टू काही तर शेअर अलॉटमेंट अकाउंट कंसामध्ये 100 गुणिले आपण किती 5 करू शकणार का, कारण इथं वर्किंग नोट्स मध्ये एक्सेस रक्कम अगोदरच भरलेली आहे बरं का. जरी ड्यू होत असले 500 त्याच्याकडे, तर ऑलरेडी 40 रुपये त्यानं 20 अप्लिकेशन वरती किंवा 20 अप्लिकेशन 120 शेअर घ्यायचे होते म्हणून 120 अप्लिकेशन केले, पण 100च अलॉटेड केले. मग त्याची 20 अप्लिकेशनची रक्कम आहे ना अकाउंट, 20 गुणिले 2 रुपये असे 40 रुपये. मग त्या 500 मधून 40 वजा करा, 460च त्याची अलॉटमेंटची मनी त्यांनी भरली नाही, म्हणून हे 460. इथे 100 गुणिले 3 अशी फर्स्ट कॉलची. टू शेअर फायनल कॉल. किती, 100 गुणिले 2 200. हे लक्षात. आणखी आता टू जेवढी रक्कम भरली तेवढी जप्त करा. टू शेअर फॉरफिटेड अकाउंट. किती भरल्या, 120 अप्लिकेशन वरती 2 रुपयाप्रमाणे म्हणजे 240. इथं दिले बघा 120 शेअर्स साठी 120 अप्लिकेशन केलं होतं, पण कंपनीने त्याला 120 अप्लिकेशन जरी केलेले असले तरी 100च अलॉटेड केले. मग 120 वरती रक्कम भेटली ना अप्लिकेशनची, 120 गुणिले 2 असे 40 रुपये 240 रुपये त्यानं दिलेले आहेत, ते भरलेले आहेत. मग तेवढे जप्त करा. बिंग शेअर बिंग शेअर्स were forfeited after first and final call was made and amount received from him transfer share forfeited अकाउंट. ही झाली जप्त करण्याची. पुढली एंट्री कोणती होईल, रिइश्यू करायची एंट्री. जे काही अमोलनं काय केले, शेअर अलॉटमेंटची रक्कम प्रीमियम सहित भरली नाही, फर्स्ट कॉस्ट
फायनल कॉल्स म्हणजे कॉलची रक्कम भरली नाही हे सांगितले. मग कंपनीने त्याचे शेअर जप्त केले आणि जप्त केलेले शेअर रिइश्यू केले. मग रिइश्यू केलेल्याची एंट्री करा. काय? बँक अकाउंट डेबिट. या मग एंट्री काय होईल? बँक इथं कंसामध्ये लेख येते. काय? रिइश्यू ऑफ 100 शेअर्स. कितीला रिइश्यू केलेत? 10 रुपयाचा शेअर्स 9 रुपयाला इश्यू केलाय सांगितले. फुल्ली पेड अप. हे लक्षात. मग बँक अकाउंट डेबिट किती? 100 गुणिले 9. आणखीन एक डेबिट करावं लागेल. शेअर फॉरफिटेड अकाउंट डेबिट 100 गुणिले 1. 10 रुपयाचा शेअर्स 9 रुपयाला विकला. 9 रुपये गुणिले म्हणजे 100 गुणिले 9 असे पैसे आले. 1 रुपये आपलं नुकसान आहे. ते नुकसान शेअर फॉरफिट जे जप्त केलेत वरती त्या रकमेतून जी जप्त करून रक्कम भेटली त्या रकमेतून हे ऍडजस्ट करायचे. 100 गुणिले 1 रक्कम घ्या. मग किती? हे 900 आणि हे 100 डेबिटला. 2 काय येईल? शेअर कॅपिटल अकाउंट किती? 100 गुणिले 10 करा. किती होतील? 1000. हे लक्षात. नॅरेशन घ्या. मग being all forfeited shares were reissue at the rate rupees 9 per share, and the difference adjusted from share forfeited अकाउंट. ही झाली रिइश्यू केलेली एंट्री. त्यानंतर एंट्री नंबर 11 कोणती होईल? जे काही शेअर्स जप्त केलेली रक्कम काही इथं ऍडजस्ट केली आणि राहिलेली रक्कम शेअर फॉरफिटेड अकाउंटला जी आहे ती रक्कम आपल्याला शेवटी कॅपिटल रिझर्व्हला पाठवावी लागते. आता किती पाठवायची? तर बघा जप्त केलेली रक्कम बघा. शेअर फॉरफिटेड अकाउंट फॉरफिचर एंट्री मध्ये शेवटी किती जप्त केले? 240 रुपये. हे लक्षात. 240 रुपये जप्त केलेत अमोलचे 100 शेअर्स वरती. मग रिइश्यू केलेत 100 शेअर्स. हे लक्षात. आणि किती रुपयाला? 100 शेअर्स 9 रुपयाप्रमाणे इश्यू केलेत 900 रुपयाला. मग 10 रुपयाचा शेअर्स 9 रुपयाला विकला म्हणजे तिथं 1 रुपये नुकसान आहे. मग इथं 100 गुणिले 1 असे 100 रुपये कुठून ऍडजस्ट करायचे? शेअर फॉरफिटेड मधून. मग इथं 100 रुपये आपल्याला कमी करावं लागेल. ते ऍडजस्ट केले. 240 जप्त केलेली रक्कम होती शेअर फॉरफिटेड अकाउंटला, पण 100 इथं वापरले रिइश्यू करताना. किती राहिले? 140 का हो? बरोबर ना. ही रक्कम कॅपिटल रिझर्व्हला पाठवून द्या. कॅपिटल रिझर्व्ह कंसामध्ये घ्या आधी. ट्रान्सफर शेअर फॉरफिटेड अकाउंट टू कॅपिटल रिझर्व. हे लक्षात. या मग एंट्री. शेअर फॉरफिटेड
अकाउंट डेबिट टू कॅपिटल रिझर्व अकाउंट. नॅरेशन being balance of forfeited accounts transfer being balance of forfeited accounts being balance of forfeited account transfer to capital reserve account. ही झाली एंट्री. पुढली किती तर वरी आपण रक्कम काढली 240 का 140. 140 240 पैकी 100 इकडे ऍडजस्ट केले, राहिले 140. हे लक्षात. असा हा प्रॉब्लेम. ह्या टोटल 11 एंट्रीज हे लक्षात. आणि शेवटी काय जप्त केलेली रक्कम, काही रक्कम वापरली रिइश्यू करायला आणि शिल्लक राहिलेली आपण कॅपिटल रिझर्व्हला पाठवतो. हा प्रॉब्लेम परीक्षेला आलेला आहे विद्यापीठाच्या 2019 ला. हे लक्षात. म्हणून व्यवस्थितरित्या बघा, तुम्ही समजून घ्या, सोडवा. पुढल्या लेक्चर मध्ये आणखीन एक प्रॉब्लेम क्वेश्चन पेपर मधला घेईल. हे लक्षात. आणि त्यानंतर हा टॉपिक आपण थांबवू.